नमस्कार, मी मयूर गुरुजर। आज 1 फेब्रुवारी 2026 हा दिवस आहे। बजेट काही वेळात आपले अर्थमंत्री सादर करणार आहेत संसदेमध्ये। आज मार्केटचं सेशन चालू आहे, तर मार्केटशी रिलेटेड माझे ॲस्ट्रॉलॉजिकल प्रोजेक्शन्स माझ्या ओपिनियन प्रमाणे काय आहेत हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतोय। पहिल्यांदा तर आपण बघणार आहोत निफ्टी जो आहे त्याच्याविषयी माझे प्रोजेक्शन्स काय आहेत, आणि नंतर व्हिडिओच्या सेकंड हाफ मध्ये मी सांगणार आहे की माझ्या ॲस्ट्रॉलॉजिकल प्रोजेक्शन्स प्रमाणे कुठल्या सेगमेंट्सना फेवरेबल सरकारचे निर्णय जाऊ शकतात याचं माझं ओपिनियन मी सांगणार आहे। पहिल्यांदा आपण बघूया निफ्टीचं। मी तुम्हाला साधारणतः ओपन इंटरेस्ट मध्ये कसे बदल घडू शकतील त्याच्याविषयी प्रोजेक्शन सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर आज निफ्टीवर प्रभाव जो पडणार आहे तो मेन प्रभाव पडणार आहे शनी, चंद्र आणि गुरु या 3 ग्रहांचा प्रायमरी प्रभाव आहे। आणि ओपन इंटरेस्टवर जो प्रभाव पडणार आहे तो आहे शुक्र, बुध, केतू, मंगळ, शनी आणि गुरु या 5 ग्रहांचा प्रभाव ओपन इंटरेस्टवर पडणार आहे। आता मी थोडासा एलॅबोरेट करून सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा तर प्रभाव पडणार आहे शुक्राचा। ओपन इंटरेस्ट मध्ये म्हणायला गेलं तर इक्विटी ट्रेडर्स मार्केटमधनं निघण्याची शक्यता आहे। म्हणजे आता निफ्टीमध्ये तर इक्विटी ट्रेडर्स नाही आहेत, पण निफ्टीमध्ये जे शेअर्स अस्तित्वात आहेत, निफ्टी 50च्या कंपोजिशन मध्ये जे शेअर्स आहेत त्यातनं इक्विटी ट्रेडर्स बाहेर पडण्याची शक्यता जरा जास्ती आहे। त्याच्याबरोबर जे कॉल ऑप्शन रायटर्स आहेत ते कॉल ऑप्शन रायटर्सना सुद्धा कमी होण्याची शक्यता इथं मला दिसतीये। जरी काही इक्विटी ट्रेडर्स नवीन ऍड झाले नवीन आशावादावर, तरी सुद्धा ते फसवे असतील, आभासी असतील, ते काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतील मार्केटमध्ये असं वाटत नाहीये। जे बाहेर पडणार आहेत ते मात्र बऱ्यापैकी अमाऊंट घेऊन बाहेर पडतील असं माझं आत्ताच्या क्षणीचं ओपिनियन आहे। म्हणजे प्रॉफिट बुकिंग थोडंसं बघायला मिळेल आपल्याला। त्याच्याबरोबर पुट ऑप्शन रायटर्सची संख्या सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसणार आहे। काही ठराविक वेळामध्ये तुम्हाला थोडंसं मार्केट वर गेलेलं दिसेल, त्या कालावधीमध्ये पुट ऑप्शन रायटर्सची संख्या वाढलेली तुम्हाला दिसेल। पुट ऑप्शन रायटर्सना काही फायदा झालेला तुम्हाला बघायला मिळू शकेल। पण हळूहळू साधारणतः मी फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ असे 2 मार्केटचे वेगवेगळे टाइम सेशन माझ्या समोर आलेले आहेत। फर्स्ट हाफ सुद्धा अगदी प्युअर फर्स्ट हाफ असं नाहीये, साधारणतः 9:15 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत एवढा कालावधी आहे। त्यातल्या फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला मार्केट पुट ऑप्शन रायटर्सच्या फेवरमध्ये जाताना दिसेल, आणि सेकंड हाफ मध्ये म्हणजे साधारणतः 12 नंतर वगैरे पुट ऑप्शन रायटर्स प्रॉफिट बुकिंग सुरू करतील। दुपारी 2 वाजल्यानंतर परत पुट ऑप्शन रायटर्स एक प्रयत्न करतील, परत काही त्यांचा ओपन इंटरेस्ट वाढेल, परत ते काही फेवरेबल कंडिशन्स त्यांना दिसतील, परत काही प्रॉफिट बुकिंग होईल, आणि परत 2:45 नंतर थोडंसं पुट ऑप्शन रायटर्स प्रॉफिट बुक करून बाहेर पडताना तुम्हाला मार्केट त्या पद्धतीने बिहेव करताना दिसेल। असे आत्ताच्या क्षणीचे तरी सिग्नल्स मला इथं दिसतात। प्राइस ऍक्शनवर प्रभाव जो पडणार आहे तो मात्र शनी, चंद्र आणि गुरु यांचाच प्रभाव पडणार आहे। मी म्हणलं तसं की मेजॉरिटी जो प्रभाव दिसतोय तो चंद्राचा प्रभाव दिसतोय आज, आणि तो थोडासा प्राइसला पॉझिटिव्ह डायरेक्शनला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार। पण गुरु आणि शनी हे दोन्हीही त्याला काउंटर करायला आहेत, त्यामुळं फार काही मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल अशातला भाग नाहीये। हे झालं निफ्टी 50चं। तुमचे ट्रेड तुम्ही त्या अकॉर्डिंग प्लॅन करा। आता जे आपण बघणार आहोत ते आहे
कुठले सेगमेंट मार्केटसाठी मार्केटचे कुठले सेगमेंट सरकारने फेवर केलेले आहेत आणि कुठल्या सेगमेंटकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे त्याचा आपण अंदाज घेऊया. आता बँकांशी रिलेटेड फार खास काही आपल्याला समोर येईल असं दिसत नाहीये. बँकांना काही रेग्युलेशन्सचा सामना करावा लागू शकतो असं आत्ताच्या क्षणी मला इथं दिसतंय. स्पेशली गव्हर्नमेंट बँका ज्या आहेत त्यांना काही रेग्युलेशन्सचा सामना करावा लागू शकतो. फेवरेबल कंडिशन अर्थात डिफेन्सला फेवरेबल कंडिशन्स दिसणार आहेत. काही कंडिशन्स जरी डिफेन्ससाठी अर्थात त्या बजेटच्या दृष्टिकोनातून नाही, अजून ग्राउंड रियालिटीला जरी गडबड असली तरी सुद्धा डिफेन्सला फोकस करण्याचं, स्पेशली रिसर्च डेव्हलपमेंटला फोकस करण्याकडं गव्हर्नमेंटचा कल जास्ती असू शकेल. आता यामध्ये जर म्हणायला गेलं मी म्हटलं तसं डिफेन्सलाच जास्ती फोकस मिळणार आहे. त्याच्यानंतर स्पेशल फोकस मिळणार आहे तो IT इन्फ्रास्ट्रक्चर, स्पेशली हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्याकडं फोकस जाण्याचा संभव जास्ती आहे. सॉफ्टवेअरसाठी सुद्धा असणार आहे, विशेषतः इंडियन ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड किंवा इंडियन काय म्हणू शकतो इंटरनेट सर्व्हिस इन द सेन्स स्वतःचं इंटरनेट हार्डवेअर. आता आपण इंटरनेट हार्डवेअर वापरतोय, सगळं वेस्टर्न इंटरनेट हार्डवेअर वापरतोय, पण स्वतःचं इंटरनेटशी रिलेटेड हार्डवेअर मग त्यात डेटा सेंटर्स असतील किंवा इंटरनेटच्या ज्या केबल्स आहेत त्या असतील. ग्लोबल एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून, इंडियन इंटरनेट हार्डवेअरच्या ग्लोबल एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून काहीतरी महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये डिक्लेअर होण्याची किंवा त्याच्यासाठी फंड अलोकेट होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मात्र हे बजेट थोडंसं निराशाजनक असू शकणार आहे. शिक्षणासाठी खूप म्हणजे अपेक्षित जेवढी आपल्याला अपेक्षा आहे तेवढे काही फंड्स अलोकेट होतील अशातला भाग नाहीये. विशेषतः हायर एज्युकेशनसाठी तिथं मात्र पब्लिकला थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या इंडस्ट्रीजना आपण म्हणतो की कन्झ्युमर ड्रिव्हन आहेत, म्हणजे साध्या भाषेत म्हणायला गेलं तर छानछोकी किंवा लक्झरियस गुड्स, यांच्यासाठी काही फेवरेबल कंडिशन्स आपल्याला दिसणार आहेत. वरवर दिसताना ह्या कंडिशन्स थोडेसे टॅक्स लावल्यासारख्या दिसतील की नाही आम्ही लक्झरियस आयटम्सला जास्ती टॅक्स लावतोय वगैरे वगैरे वगैरे, पण अल्टिमेट पॉलिसी मात्र अशा असणार आहेत की त्या त्यांना फेवर करणार आहेत. त्यामुळे इथं मात्र थोडंसं सावधपणे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मायनिंग हा जो सेगमेंट आहे याच्याकडं अजूनही गव्हर्नमेंट दुर्लक्षच करणार आहे, याच्या बाबतीत काही शंका नाही आहे. मायनिंगकडं दुर्लक्षच होणार आहे, त्याला पुरेसं लक्ष दिलं जाणार नाहीये. जी कुठली कारणं असतील, सोशल रिझन्स असतील किंवा जे काही असेल, पण आत्ताच्या क्षणी मायनिंगला फार फेवर होतील अशा काही घटना मला दिसत नाहीयेत. तर जे काही ॲस्ट्रॉलॉजिकल प्रोजेक्शन्स मी मांडलेली आहेत, माझ्या ॲस्ट्रॉलॉजिकल प्रोजेक्शन्स प्रमाणे जे काही माझे ओपिनियन्स आहेत ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. तुम्हाला याचा कसा फायदा करायचा आहे, कसा नाही करायचा आहे, हा पूर्णपणे तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. कुठल्याही पद्धतीने मी हा व्हिडिओ टिप्स देण्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला नाही, हा प्युअरली एज्युकेशनल पर्पजनी बनवलेला व्हिडिओ आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. मधनं मी माझे असे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.